ठीक आहे ठीक आहे, जा. दोघांनी बी यशस्वी व्हा, नीट जावा. चल. नीट मन लावून बाजा वाजवायचा. चला. अरे पोरांनो, अरे हार तर घाला. आता चला. चला चला चला. शेठजी, पंडितजी, सहस्त्रबुद्धींच्या घरी समधी तयारी झाली. मी गावात जातो आणि बाकीच्यांना बोलून आणतो. जा जा. शेठजी, शेठजी, हार घेऊन आलोय. जंगी स्वागत करूया बघा. पण हे तर ठीक आहे, पण आधी हा तर विचार करा, ध्रुव जिंकणार कसा? नाही जिंकणार. तुमचा पोरगा ध्रुव कधीच नाही जिंकणार शेठजी. पण आज हे बघून लय बरं वाटलं. ज्या जातीतल्या लोकांनी बघून बी तुम्हाला किळस वाटते समध्यासनी, आज त्याच जातीतल्या मुलासोबत तुमच्या मुलाशी तुलना करताय. शेठजी, पंडितजी, गोरे सरकारचे ते अधिकारी तिकडे पोहोचणार आहेत. चला आपण जाऊया आणि स्वागत करूया. घ्या, येऊ घातलेत ते आता. पंडितजी, जर का निर्णय घ्यायचा अधिकार आपल्या जातीच्या लोकांकडे आहे, मग तो कसा मोडायचा ते आम्हासनी ठाऊक आहे. आणि तसं बी शेठजीच्या सुपीक डोक्यामंदी काही ना काही तर शिजत असलाच ना. शेठजी, पंडितजी, चला स्वागत करायला. हा हा, जावा जावा. जसं बी तुम्ही लोक लयच विचित्र लोक आहात. जे लोक आपल्या आजूबाजूला आपल्या समाजाचा भाग बनून राहतात, त्यांना तर तुम्ही कधी बघायला बी जात नाही. आणि जर का इंग्रज सरकार मधलं कुणी आलं तर हार घेऊन त्याचं स्वागत करायला जातायचा. आणि आता जातच आहे तर तुमचं जरा ही पडलेली तोंड नीट करून जा. विचार तर चांगले नाहीच आहेत, कमीत कमी तोंड तरी नीट करा. पंडितजी, शेठजी, चला. या, नमस्कार नमस्कार. या. सगळी व्यवस्था झाली आहे ना? ठीक आहे ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बसा साहेब. थांब तिथं. तुम्ही लोक आज कुठं चाललाय? तुम्हा समध्याची तिकडे जागा आहे, तिकडे जाऊन उभा राहा. आतमध्ये तोच जाऊ शकतो जो बाजा वाजविणार आहे, समजला का? आम्ही बी साहेबांचं स्वागत करणार आहोत. हार घेऊन आलोय. असं? मग एक काम कर ना, इथूनच हात जोडून नमस्कार करते असणे, मग होऊन जाईल स्वागत. त्यामुळं गपचिप इथं उभा राहा. काही बी झालं तरी बी ध्रुव जिंकणार आहे. व्हॉट हॅपन? साहेब, ते हे अस्पृश्य जातीचे आहेत. आम्ही यांच्यापासून लांबच राहतो. ते काय म्हणते ते उर डाळटी, अहो डाळटी माणसं आहे ती. We are poor, but not dirty, sir. We want to welcome you. हे बघा साहेब, तुम्ही यांना जवळ येऊ देऊ नका, नाहीतर आमच्या समाजातली माणसं उठून निघून जातील इथनं. ठीक आहे, पण यांनी आणलेला हार इथे आणून ठेवा. वय साहेब, वरून टाकी.
अरे वा, लाईफ मध्ये मी पहिल्यांदा पाहतोय की दोन कॉम्पिटिटर्स एकमेकांचा हात पकडून आलेले आहेत. हो, हे आम्हाला रामजी काकांनी शिकवलंय की मन स्वच्छ असायला पाहिजे. आणि तसंही गुणांची पारख करताना एकमेकांमधील वाद काय कामाचा. इम्प्रेसिव्ह. तर मग सुरू करा. शेठजी या बसा. बाबा, बाळा दादा लय भारी वाजवतोय ना. भय भीमा पार एकदम तल्लीन झालाय बघ. आता साताऱ्यात आईची फक्त 2च पोरं असणार, होय ना बाबा. भीमबाळा, निवाडा व्हायच्या आधी असं काही म्हणणं योग्य नाही. आपल्याला निवाड्याची वाट बघायला पाहिजे. बाळा, मी तुझ्या यशानं नाही तर तू जो मार्ग निवडलायस ना त्यामुळं नाराज आहे म्या. पर जर का तू मेहनतीने तुझ्या काही मिळवशील तर मग बहुतेक होऊ शकतं की मला तुझा अभिमान वाटेल. तुम्ही दोघे जण खाली या. तुम्ही दोघं खरंच खूप सुंदर बाजा वाजवता आणि या वेळेस आम्हा तुम्हा दोघांपैकी फक्त एकालाच घेऊन जायचंय. त्यामुळे निवड करणं थोडंसं कठीण आहे. तरीही आम्ही सर्वांनी विचार विनिमय करून हा निर्णय घेतला आहे की आमच्या सोबत बॉम्बेला ध्रुवला घेऊन जाऊ. झकास काम झालंय बघा. अरे चल बाजूला बाई चल. अरे लय लय अभिनंदन. अरे आपल्या समाजातला पोरगा जिंकला वय. तर ध्रुव, लगेच तुझं सामान बांधायला घे. तुला आत्ता लगेच आमच्या सोबत निघावं लागेल.
आम्ही तुझी वाट पाहतोय. ध्रुव, जा बाळा, तुझं सामान घेऊन ये. चला आपण आनंदानं ध्रुवला बी निरोप देऊया. हं? चला भीमा. आता तुम्ही देखील आपापल्या घरी जा. मंगेश, साहेबांचं तोंड गोड कर. आता घेऊन येतो बघा मिठाई. खूप खूप धन्यवाद साहेब, तुम्ही आमचं म्हणणं समजून घेतलं. धन्यवाद. साहेब, आज जायच्या आधी आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं साहेब. ठीक आहे, सांगा. हे बघा, त्या 2 लोकांपैकी एक मुलगा अस्पृश्य आहे. थोडा विचार करा साहेब. एका अस्पृश्याच्या मुलाला तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जाणार साहेब, आणि तो तुमच्यासारख्या मोठ्या लोकांबरोबर कसा वागेल, कसा बोलेल. आणि साहेब, आम्ही तर ऐकलंय का इंग्रज सरकारमध्ये अस्पृश्य जातीतल्या माणसांनी बाहेर काढले जाते. आणि साहेब, त्या अस्पृश्य जातीतल्या पोराला तुम्ही तुमच्या संघ घेऊन जाल तर तो तुमच्या समध्याबरोबर राहणार. अहो, तुमच्या इथं तर मोठं मोठं राजा महाराजा येतात, आणि जर का त्यांनाही समजलं काय इंग्रज सरकारमध्ये एक अस्पृश्य जातीतला पोरगा बाजा वाजवितोय, तर ते समधी तुमच्या हातचं पाणी बी नाही प्यायची. अस्पृश्य जातीतला प्रत्येक माणूस तुमच्यापासून लांब पळायला लागल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही देखील तर उच्चवर्णीय आहात ना, तर तुम्ही उच्चवर्णीयांसाठी घेतलेला निर्णय समाजाचा उद्धारच करेल ना. साहेब, तुम्ही माझ्या मुलालाच घेऊन जा. अहो, तुमचे हे उपकार मीच काय, आमचा पूर्ण समाज आयुष्यभर लक्षात ठेवू. साहेब, मिठाई. साहेब, घ्या ना. फक्त साहेब, माझ्या मुलाला इथून घेऊन जा तुम्ही, आणि त्याला कधीच सुट्टी देऊ नका इकडे येण्यासाठी. मला त्याचे कोणतेच नातेसंबंध या साताराशी ठेवायचे नाहीये. मी तिकडे येत जाईन माझ्या मुलाला भेटायला. फक्त तुम्ही त्याला इथून घेऊन जा. बाळा, हे सर राग मनात ठेवणं बरं नाही. इंग्रज सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्यांनी ध्रुवला निवडलं, मग त्याच्या विजयाचा सन्मान कर, आणि त्याला अगदी मनापासून आनंदानं गर्वानं बॉम्बेला जाण्यास निरोप दे. त्याने माझा हक्क घेतलाय. त्याच्यापेक्षा जास्त मेहनत मी केली होती. समध्यांमध्ये मी चांगला बाजा वाजवायचो, मग तो कसा जिंकला? अरे पण बाळा, जे लोक ठरवतात त्या लोकांनी जे आवडतं तेच आपल्याला मान्य करावं लागतं. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ध्रुवनं तुझ्यापेक्षा चांगला बाजा वाजवला आहे. तर मग त्या गोष्टीला स्वीकार करायला काय अडचण आहे? बाळा दादा, तू रागवू नकोस ना. तू म्हणत असशील तर मी त्यांना आत्ता जाऊन नाही म्हणतो, आणि सांगतो की मी बॉम्बे नाही जाऊ शकत. नाही ध्रुव, तू तुझं सामान बांधाय घे. तू जिंकला आहेस तर मग जा तू. हा, तुला बी असंच वाटणार ना. भावापेक्षा जास्त महत्वाचा मित्र आहे ना. याच्यासाठी काय नाही केलं आपण. आपल्या कुटुंबाचा सदस्य मानला, माझ्या भावासारखं मानला मी याला. पर हा चाललाय. जा. बाळदादा, बाळदादा, ध्रुवने तर तुझ्यासाठी विष बी खाल्लं होतं. त्याला वाटलं असतं तर तुला बी खायला घातलं असतं. तू हे समज विसरलास? ध्रुव, चल तुझं सामान बांधाय घेऊ. बाळा, हे काय वागणं झालं? आपण त्याच्यासाठी काहीतरी केलंय, तर त्यानं बी आपल्यासाठी खूप काही केलंय. मला सांग, ती विष खाण्याची गोष्ट भीम काय चुकीचं बोलत होता? त्यामुळे कोणत्या बी गोष्टीचा संदर्भ कुठे बी लावू नकस. जो व्यक्ती दुसऱ्याच्या जिंकण्यामध्ये आनंद मानत नाही, तो व्यक्ती आयुष्यात कधी बी जिंकण्याचा लायक बनू शकत नाही. दुःखी होणं स्वाभाविक आहे. मी बी दुःखी व्हायला पाहिजे. अरे मग हा विचार कर की पुढे जाऊन अजून मेहनत कशी करावी. पण ह्यो तुझा राग एकदम चुकीचा आहे, एकदम चुकीचा.
बाळा, हा ध्रुव भी आमच्यासाठी तसाच हाय जसा तू हायस. बाळा बाळा बाळा, या बाळाला समजत का नाही? समजा समजतंय त्याला, म्हणूनच रागात आहे तो. तुम्हासनी नाही समजलं का? बाळाने एवढा चांगला बाजा वाजवला तरी मी तो हरला. मला बरंच काही समजलंय भीमाबाई, बरंच काही. पण आपण त्यांच्या निर्णयाला बदलू नाही शकत. बाळानं लय चांगला बाजा वाजवला, पण तरी बी त्यांना ध्रुव उजवा वाटला. आता ही त्यांची मर्जी आणि त्यांच्या ह्या निर्णयाला आपल्याला मानावंच लागेल. एकदा त्यांच्याशी बोलायचं तरी होतं ना. बोलून काय फरक पडणार आहे भीमाबाई? समद्या गावासमोर त्यांनी आपला निर्णय सांगितला. निर्णय जो काय आहे, चूक असेल बरोबर असेल, पर ते त्यांचा निर्णय नाही बदलणार. आणि आपण जास्त वाद घातला तर ते म्हणतील की दोघांपैकी कुणी बी जाणार नाही. ते बी तर चुकीचंच बोलला भीमाबाई. पर कमीत कमी या गोष्टीचा तर आनंद आहे की दोघं बी आपलीच पोरं आहेत. कुणी बी गेलं चांगलंच आहे. असं बी ध्रुवला घेऊन मी जरा चिंतितच होतो, काळजीत होतो. एका चांगल्या घरातला पोरगा आपल्या बरोबर, आपल्या मध्ये, आपल्या घरात राहतो. या पैका कमवण्यासाठी इतक्या लहान वयामध्ये जे काही करत होता ते बघून नाही वाईट वाटायचं. मग प्रत्येकही हाच विचार करायचो की ध्रुवला एखादं काम मिळालं असतं, छोटं मोठं काम मिळालं असतं तर माझ्या काळजावरचा थोडा भार कमी झाला असता. तर या अर्थानं बघशील तर बरंच झालं ना ध्रुव जातोय ते. भीम, मला खूप वाईट वाटतंय की बाळादादाला दुःखी करून मी जातोय. ध्रुव, म्या बाबांनी सांगितलेली गोष्ट नेहमी ध्यानात ठेवतो. तू बी ध्यानात ठेव. योग्य आणि अयोग्य मध्ये नेहमी योग्य गोष्ट निवड. मग अयोग्य गोष्ट निवडाया किती बी मार्ग असो. भीम, तुझी तिथे मला खूप आठवण येईल. तू तिथं मन लावून बाजा वाजव. तुझ्यासारखी प्रत्येक गोष्ट मला कोण समजावून सांगेल भीम? स्वतःला समजवण्याची सवय करून घे. आणि काकीच्या हातच्या पुरणपोळ्यांची आठवण येईल तर मग मी काय करू? मी मोजून ठेवीन ध्रुव. जेव्हा तू इथे नव्हतास तेव्हा आमच्या घरी किती वेळा पुरणपोळी बनली. आणि मग तू जेव्हा इकडे येशील तेवढा वेळा मी आईला पुरणपोळी बनवायला सांगन. आणि मला तिथे चहावाल्यासारखा कोणी भेटला ज्याच्यावर मला राग आला, मग मी काय करू? तेव्हा डोळे बंद करून मोठा श्वास घेत जा आणि राग घेऊन टाकत जा. प्रेम का हम पर बरसाई, अंतर भीगी
आत्मा हरि भई बन राय।